नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री होतील, 2 उपमुख्यमंत्री होतील, त्यात एक रूपा गांगुली असतील, एक महिला, एक पुरुष. महाराष्ट्राच्या सारखं 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री म्हणून एक बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. एक महिला, क्योंकि ममता दीदींनी तिथे बरेच वर्ष राज्य केलं. त्यामुळे एक ममता पाहिजे म्हणून गांगुलीला तिथे उपमुख्यमंत्री बनवतील. एक हिल एरियातला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील असं सांगण्यात येतंय. तामिळनाडूमध्ये घोळ चाललाच आहे. पण बहुतेक लवकरात लवकर तो प्रयत्न, म्हणजे जो प्रयत्न होता दिल्लीचा, की कसंही करून एका आमदाराच्या भरोश्यावर आपण सरकारमध्ये घुसू शकतो का? तो तिथल्या द्रविडियन पार्टीनी हाणून पाडलेला आहे. त्यामुळे बहुतेक तिथे 1-2 दिवसात निर्णय होईल. पण आज आपण आत्ताच 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा केला. त्यामुळे जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, असं सगळीकडे आपण उत्सव साजरा केला. पण जे क्राईम रेकॉर्ड ब्युरो, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, NCRB, ही भारत सरकारची संस्था आहे, जी या देशात होणाऱ्या विभिन्न गुन्ह्याबद्दल रेकॉर्ड ठेवतं आणि आपले आकडे रिलीज करतं. ते आकडे रिलीज झाल्यावर अक्षरशः महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी आपलं लाजेने मान खाली घालायला हवी. पण आता काय, लाज कोणालाच वाटत नाही. निर्लज्जताचा अमृतकाळ चालू आहे. त्यामुळे लाजिरवाणी कोणच होणार नाही. महाराष्ट्राच्या शेतकरी आणि आत्महत्या हे आपल्याला पता नाही किती दिवस सोबतच राहणार आहे. प्रत्येक सरकार येतं आणि म्हणतं ते आम्ही बळीराजासाठी काम करतो, पण बळीराजाचा बळीच देण्याचं काम हे करतं असं वाटतंय मला. जे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आणि NCRBचे जे आताचे आकडे आलेले आहेत, त्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात आहे. हे लाजिरवाणं आहे. म्हणजे देशात जेवढ्या आत्महत्या होतात टोटल, त्यातल्या जवळ-जवळ 6.2% हे शेतकऱ्यांच्या आणि शेतीसोबत जोडलेल्या मजुरांचे आहेत. फार मोठा आकडा आहे. आणि त्यातल्या महाराष्ट्रात टोटल, म्हणजे एकूण ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, त्यात महाराष्ट्रात 36, महाराष्ट्राचा शेअर जवळ-जवळ 36.26, म्हणजे सव्वा 36% महाराष्ट्रात आत्महत्या होतात. देशातला सर्वात मोठा, म्हणजे आपण महाराष्ट्र फार, आपण नंबर 1 आहोत असं आता गौरवाने सांगायला हरकत नाही आपल्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना. त्यातला एक उपमुख्यमंत्री तर म्हणतो मी शेती करतो. पता नाही साताऱ्यात कुठली शेती केली, कधी डवरे हाकलले आणि पेरण्या केल्या या माणसाने. कारण ठाण्यातच त्यांचा काळ टेम्पो चालक म्हणून ते अ, शिवसेनेसोबत जुडले होते. पण आता काय झालं, सगळे शेतकरी, म्हणजे अमिताभ बच्चननी शेती घेऊन तो शेतकरी व्हायला निघाला होता. आणि पवार परिवार तर आहेत शेतकरी. पण आता त्यांनी शेती सोडून, शरद पवारांची आई शेती करत होत्या, मग त्यांचे भाऊ शेती करत होते. अजित पवार आणि त्यांचा परिवार किती शेती करत होता माहित नाही. सुनेत्राताई जरूर माहेरीवरनं सुद्धा शेतकऱ्यांच्याच कुटुंबातून आलेल्या आहेत. पण शेतकऱ्यांचं किती हित साधतील हे काही सांगता येत नाही, कारण आता हे सगळे सत्तेचं लोणी खाण्यात मग्न आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात एका वर्षात 3,824 शेतकऱ्यांची आत्महत्या असं सांगितलं जातं. त्यानंतर दुसरा नंबर कर्नाटकाचा येतो देशात, ते 2,971. तिसरा नंबर मध्य प्रदेशचा आहे 835. आंध्र प्रदेश 780, तामिळनाडू 503 आणि छत्तीसगड 486, असे हे 5, जर पहिले 5 घेतलं तर ते पाहिलं. तर रोज ॲव्हरेज जर काढला आपण, 365 दिवस जर वर्षाचे घेतले, तर रोज कमीत कमी 11 लोकं शेतकरी आत्महत्या करतात. म्हणजे दर 2 तासाला एक आत्महत्या शेतकऱ्याची होते महाराष्ट्रात. हा काही फार मोठा, अ, फार हे घोषणार्थ नाहीये. आणि फक्त महाराष्ट्र शेतकऱ्यांच्याच आत्महत्यात नव्हे, कारण शेतकऱ्यासाठी तर महाराष्ट्र खूप काही करण्याचा प्रयत्न करतात आणि सगळे हे खोटे बोलतात. तो आपले दिल्लीचे दिल्लीश्वर येऊन फॉकनाळ्या मारून गेले होते, की आम्ही ₹6,000 सोयाबीनला देतो. एक वेळा सत्तेत आल्यावर कोण येतं हो विचारायला सोयाबीन?
उलट सोयाबीन त्या अमेरिकेच्या सोबत ट्रेड डील करून सोयाबीनच्या शेतकऱ्यांना मातीत घातलं. कापसाला फ्री करून इम्पोर्ट करून कापसातल्या शेतकऱ्यांना माती घातली. हे शेतकऱ्यांना मातीत घालण्यासाठी, बळीराजाचा बळी देण्यासाठी कामं करतात. फक्त निवडणुकीच्या वेळेला यांना बळीराजा आठवतो. मी तुमचा सातबारा कोरा करेल, तुम्हाला कर्जमाफी करेल. कुठे गेलं कर्जमाफी ते? सांगताना तर पूर्ण सांगायचं की मी पूर्ण कर्जमाफी करेल. मग करताना म्हणायचं मी याचंच करेल, त्याचंच करेल. निवडणुकीच्या त्या वेळेला पाहिजे त्यांना पैसे दिले, सगळ्याच लाडक्या बहिणी. आणि निवडणूक जिंकल्यावर आता या बहिणींमधलं सिलेक्टिव्ह कुठलं? ह्या बहिणी आणि ह्या बहिणी नाहीत. या लाडक्या आणि हे नावडत्या. असं पुन्हा सेग्रीगेशन चालू केलं. पण यालाच राजकारण म्हणतात आणि आपण जनता त्याला फसतो. हे आपला मूर्खपणा आहे. महाराष्ट्र फक्त याच्यातच नाहीये. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र पहिल्या 3 मध्ये बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्राने नाव कमावलेलं आहे. त्याचं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा जाहीर सन्मान करायला हवा. हत्या, अपहरण आणि दहेज दहेज म्हणजे याच्या हुंडा, बळी यात महाराष्ट्र 3ऱ्या नंबरवर आहे. महाराष्ट्रात एका वर्षात 2208 हत्या, अपहरण 15,106 आणि हुंडाबळी जवळ-जवळ 170 असा आकडा. त्यात महाराष्ट्र 3 वर आहे. त्याच्या अगोदर बाकी राज्य आहेत. यूपी आहे, बिहार आहे. ते नंबर 1 आणि नंबर 2 आहेत. आणि त्यानंतर महाराष्ट्र 3रा नंबर म्हणजे पहिल्या 3 मध्ये आपण तिथं रौप्य पदक इथंही आपल्याला आहे. अ, जे स्त्रियांवर जे आहेत अत्याचार, त्यात आपण 2ऱ्या नंबरवर आहे. सिल्व्हर मेडल आहे आपल्याला. उत्तर प्रदेश नंतर आपला नंबर आहे. 4,700 म्हणजे 4,047 सॉरी 47,101 असे महिला स्त्रियांविषयी जे अपराध आहेत त्याच्यात 2ऱ्या नंबरवर आपण उत्तर प्रदेश नंतर. अ, बाल अपराधी म्हणजे जे अ, हे आहेत काय म्हणतात त्याला लहान मुलांच्या जे अपराध आहेत त्यात आपण गोल्ड मेडल घेतलेलं आहे. नंबर 1 वर आहे. 24,171 केसेस आपल्याकडे रजिस्टर आहेत. आणि आपण पहिल्या नंबरवर आहोत. उत्तर प्रदेश 2ऱ्या नंबरवर आहे. मध्य प्रदेश 3ऱ्या नंबरवर आहे. अ, बुजुर्ग म्हणजे जे वृद्ध आहेत, त्यांच्या विरुद्ध जे गुन्हे होतात, वृद्धांविरुद्ध गुन्हे, त्यात सुद्धा महाराष्ट्राने नावमेद केलेलं नाहीये. आपण सिल्व्हर मेडल म्हणजे 2ऱ्या नंबरवर आहोत. पहिल्या नंबरवर मध्य प्रदेश आहे आणि 2ऱ्या नंबरवर आपण आहोत. 4,918 अशा केसेस आहेत. अ, बऱ्याच ठिकाणी जे आकडे आहेत, ते आकडे इतके भयावह आहेत, की प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण विश्लेषण करायला बसतो, तेव्हा आपल्याला कुठे वाटतो, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, हेच म्हणायची आता वेळ येते. आपण बऱ्याचशा गोष्टी करतो आणि ह्या ह्या सगळे जे केसेस आहेत, ह्या एफ-आय-आर झालेल्या आहेत केसेस. पोलिसच्या एफ-आय-आरवरची केसेस आहेत. कित्येक ठिकाणी तो पोलीस एफ-आय-आरच करत नाही. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, तर आपल्या कुस्ती खेळाडू मुली, ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल आणलं भारतासाठी. त्यावेळेला त्यांचं काय स्वागत झालं. अक्षरशः मोदी साहेबांनी सुद्धा घरी बोलवून त्यांचं स्वागत केलं. कौतुक केलं. पण एक नराधम त्यांची इज्जतवर हात टाकतो आणि तो भाजपाचा खासदार आहे. म्हणून त्याची एफ-आय-आरच होत नव्हती त्या मुलींची. त्या एफ-आय-आर करण्यासाठी त्या सुप्रीम कोर्टात गेल्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्याच्यावर एफ-आय-आर झाली आणि मग ती केस रजिस्टर झाली. ते जेव्हा न्यायासाठी बसल्या होत्या म्हणजे आंदोलन करत होता, तेव्हा दिल्ली पोलिसने अक्षरशः कुत्र्यासारखं मारलं त्यांना. पायाच्या बुटांनी तुडवलं आणि ते आंदोलन उठवलं. आणि हे सगळं पार्लमेंट पासून 1-2 किलोमीटरच्या अंतरावर होत होतं. आणि नारी वंदना आणि नारी शक्तीच्या गोष्टी करणारी ही लोकं, हा प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्र आता ज्या ठिकाणी नंबर 2 वर आहे, त्या ठिकाणी नंबर 1 वर येण्याचा प्रयत्न करेल. कारण महाराष्ट्रात गव्हर्नन्स कुठे आहे? सगळे पैसे कमावण्यात आणि सत्तेचं उपभोग घेण्यात बसलेले आहेत. येणाऱ्या निवडणुका कशा जिंकायच्या ह्याचेच वेध लागलेले आहेत. जे विरोधी पक्ष आहेत त्यांना कसं नेस्तनाबूत करायचं त्याच्यात सगळ्यांचं लक्ष आहे. जे पत्रकार विकल्या गेलेले नाही त्यांना कसं मालूम करायचं त्याचं
प्रयत्न चालू आहे. आता बातमी म्हणजे अ, जनप्रवासवर बऱ्याचशा व्हिडिओ बनवून टाकणारे संजय भोकरे जे आहेत, सांगलीचे, बरंच त्यांच्या YouTube म्हणजे तो व्हिडिओ व्हायरल होता. थोडे प्रखर बोलतात. त्यांची सुपारी कोणीतरी दिली आणि त्यांची हत्या करण्याच्या कटासाठी जेव्हा लोकांनी त्यांच्यावर पाळत ठेवण्याचं काम केलं, ते पाळत ठेवत असताना लोकं पकडली गेली. पण ही केस पोलीस दाबून टाकतील. कारण ज्यांनी सुपारी दिली तो कुठेतरी मुंबईमध्ये फार सत्तेच्या जवळचा आहे असं म्हटलं जातं. फक्त बीडच नव्हे हो, सांगली सुद्धा आता बिहार होण्याच्या मार्गावर आहे. इतक्या हत्या सांगलीत होत आहेत. मागच्या वेळेला बावनकुळे होते, त्यांनी पण पोलीस अधीक्षकांना विचारलं, की इतक्या काय इतके मर्डर कसे होतात हो सांगलीत? ते म्हणाले, "देवसाहेब नातेवाईकच करतात" वगैरे, वगैरे त्यांनी ते हे केलं. पण आता संजय भोकरेसारख्या पत्रकाराला सुद्धा तुम्ही त्याची सुद्धा सुपारी जात असेल, तर मग फक्त बीडच नव्हे, तर महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा काय आता बिहार आणि यूपीच होणार आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? विठ्ठला, विठ्ठला तूच वाचव. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचं. नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.